निश्चितपणे बुद्धाच्या तत्वाचा आधार घेतात आणि बुद्धाच्या तत्वाचा आधार घेऊनच बाबासाहेब खऱ्या अर्थानं काम करतात. मला कळत नाही, मी जेव्हा रामायण महाभारत वेद उपनिषद पुराणिक आरण्यक याचा जेव्हा मी विचार करतो, खरं तर ह्या देशाला रामायण सुद्धा समजलं नाही. लक्षात नाही म्हटलं तरी रामायण कमीत कमी 350 प्रकारचं रामायण आहे. रामायण एक नाही बरं का, हे लक्षात घ्या. 350 प्रकारचे रामायण या देशात आहे. बौद्ध रामायण वेगळे, जैन रामायण वेगळे, लाहोली रामायण वेगळे. लाहोली रामायण म्हणजे हे बिहारच्या बाउंड्रीवर आहे. तिकडे त्या रामायणामध्ये सीता ही रावणाची मुलगी दाखवलेली आहे. काही रामायणामध्ये त्याची पुतणी दाखवली, काही रामायणामध्ये त्याची बहीण दाखवली. आणि तुळशी रामायणामध्ये काय दाखवले की त्याची प्रेयसी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तुम्हाला हे सांगतो की जगात, पुढचं वाक्य मी फार महत्वाचं बोलणार आहे, जगात जेव्हा कोणताही धर्म नव्हता, जगात जेव्हा कोणताही धर्म नव्हता, तेव्हा केवळ आणि केवळ भगवान बुद्धाच्या शिकवणुकीचाच भाग होता, दुसरं काहीच नव्हतं. म्हणजे मग सांगा, आज जो तुम्ही धर्म पाळता तो किती जुना आहे? भगवान बुद्धाच्या महानिर्वाणानंतर 600 वर्षांनी येशू ख्रिस्ताचा जन्म आहे. म्हणजे ख्रिश्चन धर्म सुद्धा नंतरच आहे. येशू ख्रिस्तानंतर 450 ते 500 वर्षानंतर मोहम्मद पैगंबराचा जन्म आहे. म्हणजे मुस्लिमांचं कुराण सुद्धा नंतरच आहे. आणि या तिघांना संपवण्यासाठी, म्हणजे बुद्ध, येशू ख्रिस्त आणि मोहम्मद पैगंबर, या तिघांना संपवण्यासाठी या देशात रामायण महाभारत फार अलीकडच्या काळात लिहिले गेलेले आहे. फार अलीकडे. हे सारे चुकीचे लोक जर म्हणत असतील की ते खूप पुराणिक आहे, आपण काय करतो, बऱ्याच वेळेला आपण चिकित्सा केलेली नसते किंवा आपल्याला काही माहिती नसते. बुद्ध आतापासून किती वर्षापूर्वी होते? तर साधारण 2500. मग बुद्धाच्या काळात लिखाणाचा शोध होता का? तर नाही. बघा, बुद्धाच्या काळात लिखाणाचा शोध होता का? तर याचं उत्तर नाही. लिपीचा शोध होता का? तर नाही. बरं, बुद्धाने काय लिहिले किंवा काय बोलले हे कुठं लिहिले का? नाही. मग भगवान बुद्धाच्या महानिर्वाणानंतर साधारण 200 ते 250 वर्षानंतर, साधारण 200 ते